आरोपीने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या चाकूचे 2 तुकडे पोलिसांनी जप्त केलेले असून तिसऱ्या तुकड्याचा सध्या शोध सुरू आहे आणि त्यासाठी वांद्रे तलाव परिसरामध्ये पोलिसांनी शोध मोहीम सुद्धा राबवली आहे। एक तुकडा तलावामध्ये टाकला असल्याचं हल्लेखोरानं तपासादरम्यान सांगितलेलं आहे आणि या तपासाला अधिक वेग आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। आणि सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट। आरोपीने सैफवर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या चाकूचे 2 तुकडे पोलिसांनी जप्त केलेले असून तिसऱ्या तुकड्याचा सध्या शोध सुरू आहे अशी ही माहिती। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल आपल्या सोबत आहेत। निखिल, तिसऱ्या तुकड्याचा सध्या शोध सुरू आहे। जेव्हा शस्त्रक्रिया झाली सैफ अली खानवर तेव्हा सुद्धा त्याच्या मानेमधून तो चाकूचा तुकडा काढण्यात आलेला होता, जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय, आणि आता पोलिसांनीही आणखी तपास करण्यासाठी शोध मोहीम कशी राबवली आहे? नक्कीच आपण सध्या पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात आहे ते पोलीस अधिकचा तपास करतात आणि सैफ अली खान याच्या हल्लेखोराला आहे ते पोलिसांनी 5 दिवसाआधीच ताब्यात घेण्यात आलेलं होतं। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत असताना त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांच्या चौकशीमध्ये या ज्या हल्लेखोरांनी आहे ते जे चाकूचा एक तुकडा आहे तो तलावात फेकला असल्याची माहिती आहे ती दिलेली होती। एकूण या संपूर्णमध्ये जेव्हा हातापाई झाली आणि जेव्हा ह्या हल्लेखोरांनी सैफ अली खानवरती हल्ला केला तेव्हा या चाकूचे एकूण 3 तुकडे झालेले होते। तो एक तुकडा जो घरात पडलेला होता, दुसरा तुकडा सैफ अली खानच्या शरीरात होता, तर तिसरा तुकडा जो या हल्लेखोराच्या हातात होता तो त्यांनी या ठिकाणी हल्ला करून पळ काढत असताना बाजूलाच असलेला तलाव असं त्याने हा फेकलेला आहे। त्यामुळे संपूर्ण तलावात आहे ती पोलिसांनी शोध मोहीम देखील राबवलेली आहे। या शोध मोहीमला पाहता हा संपूर्ण तो तपास आहे तो पोलीस आता पुढे करत आहेत आणि नवनवीन खुलासे आहेत या प्रकरणी आहेत ते आता पुढे येतात। पोलिसांचं म्हणण्यानुसार जो हल्लेखोर आहे तो या संपूर्ण तपासात जी माहिती आहे ती सांगत आहे आणि त्यांना मदत देखील करत आहे। एकूणच हा हल्लेखोर कसा आला या अनुषंगाने देखील पोलिसांनी सैफ अली खानच्या घराभोवती जाऊन त्याला पूर्ण जी रेकी आहे ती केलेली होती आणि त्यासोबतच जे रिक्रिएशन आहे ते देखील केलेलं होतं। त्यामुळे आता जो नवनवीन जे तपासाच्या दरम्यान ही संपूर्ण माहिती आहे ती पुढे येते आणि त्या अनुषंगाने पोलीस आहेत तो तपास पुढे चालू नाही बरोबर। आणि पोलीस जी ही शोध मोहीम राबवतात त्या शोध मोहिमेमध्ये आणखी काही हाती लागतं का ते सुद्धा महत्त्वाचं असेल पाहणं। अपडेट घेत राहू निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।